मानसिक आरोग्यापासून स्ट्रोकनंतरच्या पुनर्वसनापर्यंत उपचारांचा नवा पर्याय, शस्त्रक्रियाविरहित TMS उपचार सुविधा उपलब्ध. नवी मुंबई. नैराश्य, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर OCD, मायग्रेन यांसह विविध मानसिक आणि न्यूरोलॉजिकल समस्यांनी त्रस्त रुग्णांसाठी नवी मुंबईत उपचारांचा आणखी एक आधुनिक पर्याय उपलब्ध झाला आहे. मेडिकवर हॉस्पिटल्स, नवी मुंबई येथे अत्याधुनिक ट्रान्सक्रॅनियल मॅग्नेटिक स्टिम्युलेशन TMS लॅब सुरू करण्यात आली आहे. या सुविधेमुळे निवडक रुग्णांना शस्त्रक्रिया किंवा भूल न देता मेंदूच्या विशिष्ट भागांना चुंबकीय स्पंदनांच्या माध्यमातून उत्तेजित करणाऱ्या TMS उपचाराचा पर्याय मिळणार आहे. उपचारांना अपेक्षित प्रतिसाद न देणारे नैराश्य, OCD, PTSD, मायग्रेन तसेच धूम्रपान सोडण्यास मदत अशा काही मानसिक आरोग्यविषयक समस्यांमध्ये TMSचा वापर केला जाऊ शकतो. याशिवाय स्ट्रोकनंतर हालचाल सुधारण्यासाठी, बोलणे व भाषा कौशल्यांच्या पुनर्वसनासाठी तसेच काही न्यूरोलॉजिकल समस्यांमध्येही योग्य रुग्णांची तपासणी करून TMS उपचाराचा विचार केला जाऊ शकतो. न्यूरोपॅथिक वेदना, फायब्रोमायल्जिया, पार्किन्सन्स, सेरेबेलर अटॅक्सिया, अल्झायमर आणि टिनिटस यांसारख्या समस्यांमध्येही TMSच्या संभाव्य उपयोगावर संशोधन सुरू आहे. TMS उपचारामध्ये रुग्ण शुद्धीवर असतो आणि सामान्यतः भूल देण्याची आवश्यकता नसते. रुग्णाची वैद्यकीय स्थिती, आजाराचे स्वरूप आणि उपचाराचे उद्दिष्ट लक्षात घेऊन उपचाराची पद्धत व सत्रांची संख्या निश्चित केली जाते. मेडिकवर हॉस्पिटल्सचे कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट व डायरेक्टर न्यूरोसायन्सेस डॉक्टर पवन ओझा यांनी सांगितले की TMS ही शस्त्रक्रियाविरहित मेंदू उत्तेजनाची महत्त्वाची उपचारपद्धती आहे. स्ट्रोकनंतर योग्य रुग्णांमध्ये मोटर फंक्शन तसेच बोलणे आणि भाषा कौशल्यांच्या पुनर्वसनासाठीही तिचा वापर केला जाऊ शकतो. मात्र TMS हा पारंपरिक वैद्यकीय उपचार किंवा पुनर्वसनाचा पर्याय नसून रुग्णाच्या स्थितीनुसार उपचार पद्धती निश्चित केली जाते. कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर सुरंजना बसाक यांनी सांगितले की स्ट्रोकनंतर फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी तसेच स्पीच आणि लँग्वेज थेरपीसोबत निवडक रुग्णांमध्ये TMSचा वापर केला जाऊ शकतो. प्रत्येक रुग्णाचा उपचाराला मिळणारा प्रतिसाद वेगळा असल्याने उपचारापूर्वी योग्य मूल्यांकन आणि उपचारादरम्यान नियमित निरीक्षण आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र आणि कर्नाटक विभागाचे रिजनल डायरेक्टर श्री. नीरज लाल यांनी सांगितले की नवी मुंबई आणि परिसरातील रुग्णांना आधुनिक व वैज्ञानिकदृष्ट्या आधारलेल्या न्यूरोउपचार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांचा TMS लॅब हा महत्त्वाचा भाग आहे. तर मेडिकवर हॉस्पिटल्स, नवी मुंबईचे सेंटर हेड श्री. संदीप जोशी यांनी सांगितले की TMS लॅबमुळे न्यूरोसायन्स आणि न्यूरोसायकियाट्रिक सेवांमध्ये महत्त्वाची भर पडली असून उपचार आणि पुनर्वसनाशी संबंधित सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. TMS प्रत्येक रुग्णासाठी योग्य असेलच असे नाही. त्यामुळे तज्ज्ञांकडून सविस्तर वैद्यकीय तपासणी, योग्य रुग्णांची निवड आणि नियमित फॉलो अप यांना महत्त्व दिले जाणार आहे. आवश्यकतेनुसार औषधे, मानसोपचार आणि पुनर्वसन उपचारांसोबत TMSचा समन्वय साधला जाऊ शकतो. पाहत रहा समीर शेखसह P4 न्यूज पोलीस प्रेस पब्लिक पॉवर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.